भावाकडे इकडे बघ बाळा. मावशी तुम्ही कोणत्या भागात राहिलाय? काय एरियाचं नाव काय आहे? ते काय काय अष्टविनायक पार्क, अष्टविनायक पार्क, राजनगाव. राजनगावचा एरिया नाही. हा हा. तर आपल्या बाळाला जो त्रास होता ते ओठाचा, तर कधीपासून त्रास होता तो? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? ऑपरेशन सांगितलं. हा, तर ऑपरेशन करावं लागेल 3 म्हणजे. वर्षात झाल्याच्या नंतर ऑपरेशन करावं म्हणे. 3 वर्षानंतर. अजून 6 महिने बाकी होते. हा, तर मग तर आपण 15 दिवसातच फरक पडला. म्हणजे तुम्हाला हे जे इमुरीज दिले आपलं धन्वंतरीचं, ते कोणी दिलं होतं? माझ्या भावाने. हा, तुमचे भाऊ सर इकडे बघा, इनोज सर होते, त्यांनी तुम्हाला दिलं होतं. तर तुम्हाला काय फरक जाणवतो बरं आता बाळामध्ये? जेवण वाढलं हा, आणि तकलीफ कमी झाली. तकलीफही कमी कमी झाली. हा. बाळा इकडे रे बाळा. साई साई. साई इकडे. हा. आता जो त्रास आहे बघा, जखम जी होती तुमची लाल होती बहुतेक ती, त्या दिवशी जास्तच फोटो टाकला होता लाल. मला सरांनी. मला वाटतं सर 15 दिवस झाले का समजा गोष्टीला? 15 दिवसापूर्वी जखम जास्त वाढायची. आता आहे का जखम? दिसते का? बघू ते बाळा इकडे जेवढे. साई होट दाखव. बराचसा कमी झालाय त्रास नाही आता? चांगलं वाटतं ना आता? हा. तर तुम्हाला हे जे धन्वंतरीचं औषध भेटलं, तर ते समाधान वाटतं तुम्हाला याच्यावरून की चांगलं आहे रिझल्ट भेटण्यासारखं? आता त्याला कंटिन्यू वापरणार आहे तुम्ही? हो मग. हो. तर बाळाचं वय किती आहे आपल्या साईचं? 2.5 वर्ष. 2.5 वर्षाचं आहे बाळ आहे की नाही? हा. तर हा 2.5 वर्षाचं बाळ आहे. ओठाचा जो प्रॉब्लेम होता जवळपास आज जरी बघितलं तर त्यामध्ये 20-30% आराम पडलाय त्याला, 30%. आणि तो 100% कव्हर होणार आहे. असं वाटतं की तुम्हाला ऑपरेशन टाळू शकता आता? नाही. आणि आता ऑपरेशन टाळता येईल का तुम्हाला? टाळता येईल ना. आता टाळता येईल की नाही? आता विश्वास बसलाय तुमचा, म्हणजे ऑपरेशन करायची गरज पडणार? सर कोणत्या आपल्या नाव काय म्हटलं ताईचं? रुक्मनबाई शांताराम बिडवे. हा, यांचा एरिया नाही आता? त्यांचा नातू आहे. नातू आहे का?